हॅलो नमस्कार, मी तेजस्विनी. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि गृहिणी म्हटलं की बघा सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आपलं जे काम आहे ना तर ते नॉनस्टॉप चालू असतं. म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपली घरातली जी कामं असतात ना तर ती चालूच असतात. आणि बऱ्याचदा कसं होतं, गृहिणी म्हटलं की आपल्याला सतत थकवा, आळस हा येतच राहतो. आणि असं होतं की म्हणजे आता जरी थकवा आला किंवा आळस आला तरी मग सांगायचं कोणाला, असा प्रश्न जो आहे ना तो नेहमी आपल्याला पडतो. म्हणजे सकाळी उठल्यानंतर घरातली कामं करायची इच्छा होत नाही किंवा मग कामं लवकर आवरली की मग असं होतं की कधी आपण एकदा झोपून घेतोय किंवा 2-3 तासाची झोप आपण घेतोय, असं आपल्याला बऱ्याचदा होतं. आणि स्पेशली गृहिणींच्या बाबतीत या ज्या गोष्टी आहेत ना तर त्या फारच आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे सतत आळस येतो, थकवा येतो, घरातली कामं झाली की लवकरच झोपून घ्यावं असं वाटतं किंवा घरातील जे सदस्य असतात तर ते कामानिमित्त बाहेर गेले, मुलं सुद्धा शाळेत गेली तर मग आपल्याला असं वाटतं की चला पटकन 2-3 तासाची झोप जी आहे तर ती आपण घेऊयात. तर या गोष्टींसाठी आहेत ना मी काही टिप्स ज्या आहेत ना तर त्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जेणेकरून आपलं जे आरोग्य आहे तर ते सुद्धा निरोगी राहतं. आणि आपल्याला सतत थकवा का येतोय किंवा कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्यामुळे सतत आपल्याला थकल्यासारखं वाटतंय, तर याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं आणि जो सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे ना तर तो हाच आहे की जर आपल्याला सतत झोप येत असेल किंवा थकवा वाटत असेल किंवा सतत अंग जे आहे ते दुखल्यासारखं वाटत असेल ना तर सगळ्यात आधी आपण डॉक्टरांना जे आहे ना तर ते दाखवलं पाहिजे. कारण की बऱ्याचदा आपल्या शरीरामध्ये विटॅमिनची कमतरता असेल किंवा लोहाची कमतरता असेल किंवा इतरही काही गोष्टी जर असतील तर तरी सुद्धा आपल्याला इथनं दिवसभर बघा थकल्यासारखं वाटू शकतं. तर याच्यासाठी सगळ्यात आधी आपण आपल्या डॉक्टरांशी कन्सल्ट केलं पाहिजे की कोणत्या कारणामुळे आपल्याला सतत जे आहेत ना तर ते थकवा येतोय किंवा आळस येतोय. त्यानंतरचा दुसरा जो मुद्दा आहे ना तर तो हाच आहे की आपली जी पुरेशी झोप न झाल्यामुळे सुद्धा आपल्याला सतत थकवा जो आहे ना तर तो येत राहतो. कारण की कसं होतं बघा, संध्याकाळी आपल्याला थोडंसं झोपायला जरी लेट झालं ना तरी सुद्धा आपली जर झोप पुरेशी नसेल तरी सुद्धा आपल्याला दिवसभर आळस जो आहे ना तर तो येऊ शकतो किंवा सतत झोपावं असंच वाटत असतं. कारण की आता बरेचदा कसं होतं बघा, आपण रात्रीचं जे आहे ना तर ते उशिरा जेवण करतो किंवा मग उशिरापर्यंत मोबाईल जे आहे ते बघत बसतो किंवा TV पाहत बसतो. तर याच्यामुळे काय होतं ना, आपली जी झोप आहे ना तर ती सुद्धा पूर्ण होत नाही आणि सकाळी पुन्हा आपल्याला लवकर उठून कामाला सुरुवात करायची असते. तर संध्याकाळी कमीत कमी आपली 7 ते 8 तासांची जी झोप असते ना तर ती पूर्ण झालीच पाहिजे. त्यामुळे काय होतं ना, दिवसभर आपण पूर्ण दिवस येत ना एनर्जीमध्ये काम करण्यासाठी तयार असतो. आणि झोपच जर पुरेशी नसेल तर दिवसभर मग आपल्याला आळस येतो किंवा थकवा येतो. त्याच्यामुळे आपली जी रात्रीची झोप आहे ना तर ती पूर्णपणे व्यवस्थित अशी झाली पाहिजे. आता त्यानंतरचा मुद्दा आहे पुरेसं पाणी प्या. कारण की शरीराला जर हायड्रेट ठेवायचं असेल तर आपल्याला पाणी जे आहे ना तर ते भरपूर प्रमाणात पिलं पाहिजे. कारण की आता कसं होतं बघा, गृहिणींचं स्पेशली की घरातील कामामध्ये आपण इतके व्यस्त होऊन जातो ना की स्वतःकडे लक्ष द्यायलाच आपल्याला वेळ नसतो. आणि असं जर बऱ्याचदा आपल्याला असं होतं बघा की तहान तर खूप लागते, पण कधी कधी काय होतं, कामाच्या घाई गडबडीत आपण पाणी प्यायचंच विसरून जातो किंवा मग आपल्याला असं वाटतं की पाणी पिण्यामध्ये थोडा वेळ वाया घालवण्यापेक्षा पटकन आपण आपलं एखादं काम जे आहे तर ते उरकून घेऊ शकतो. आणि माझ्यासोबत सुद्धा असं बऱ्याचदा होतं बघा, तहान तर लागलेली असते पण मग असं वाटतं की 1-2 मिनिटं तिकडं वेळ जो आहे तर तो घालवण्यापेक्षा आपलं एखादं काम जे आहे ते पटकन आवरून घेऊयात. पण असं न करता भरपूर असं पाणी जे आहे ना तर ते आपण दिवसभर पिलं पाहिजे. त्यानंतर म्हणजे संतुलित आहार आपण घेतला पाहिजे. शरीराला आवश्यक पोषण तत्व मिळण्यासाठी फळे, पालेभाज्या आणि पौष्टिक पदार्थांचा आपण आपल्या आहारात जे आहे ना ते समावेश केला पाहिजे. बाहेरचं फास्ट फूड किंवा जंक फूड खाण्यापेक्षा घरातील खाणं कधीही उत्तमच आहे आणि ते आपल्या आरोग्यासाठी सुद्धा चांगलं आहे. आणि इतर वेळेस किंवा एखाद्या वेळेस आपण बाहेरचं खाल्लं तरी सुद्धा काहीच हरकत नाही, पण सतत बाहेरचं खाणं सुद्धा आपण बघा टाळलं पाहिजे. नियमित आपण व्यायाम केला पाहिजे. कमी तीव्रतेचे व्यायाम केल्यामुळे काय होतं, शरीरातील जी ऊर्जा पातळी असते ती सुद्धा वाढते आणि आपला जो थकवा असतो ना तर तो सुद्धा निघून जातो. त्याच्यामुळे आपण दिवसातून निदान अर्धा ते पाऊण तास तरी व्यायाम जो आहे तर तो केला पाहिजे.
आता पुढचा मुद्दा आहे तर तो म्हणजे तणाव कमी करा, कारण की योगा, ध्यान आणि नियमित व्यायामामुळे तणाव कमी होतो आणि आपल्या शरीरातील जी ऊर्जा आहे ना तर ती सुद्धा वाढते। आता तणाव म्हटलं तर गृहिणींना कसं होतं बघा, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा आपली चिडचिड होते। म्हणजे अगदी घरातील लहान सहान जरी गोष्टी असल्या ना तरी सुद्धा आपलं कसं होतं की आपल्याला लगेचच राग येतो किंवा चिडचिड व्हायला सुरुवात होते। तर त्याचा जो असर असतो ना तर तो हाच असतो की घरातील कामांमुळे किंवा आपली पुरेशी झोप न झाल्यामुळे आपली चिडचिड होते आणि सतत आपण प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवरती ना घरातील व्यक्तींवरती रागवायला सुरुवात करतो। तर यामुळे काय होतं ना, एकतर आपलं आरोग्य सुद्धा बिघडतं आणि आपल्याला सतत थकवा आल्यासारखं सुद्धा होतं। आता घरातील कामं करताना बघा, कधी कधी कामाचा लोड जास्त असला की साहजिकच आहे आपल्याला थोडंसं चिडचिड आल्यासारखं सुद्धा होतं। पण जर आपली झोप पुरेशी असेल, जर आपलं मन फ्रेश असेल आणि जर मन फ्रेश असलं ना तर घरातली कामं सुद्धा पटकन आवरतात। आणि आता कामं तर घरातली बघा आपल्याला शेवटी ती करावीच लागतात। म्हणजे कितीही काही झालं तरी सुद्धा घरातील कामं करणं आपल्याला काही चुकलेलं नाहीये। म्हणजे आपली तब्येत ठीक असो किंवा नसो, शेवटी घरातील कामं ही आपल्यालाच करावी लागतात आणि आज ना उद्या एक ना एक दिवस ती आपल्याला करायचीच आहेत। तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की घरातील कामांचा लोड न घेता अगदी आनंदाने आणि उत्साहाने आपण घरातील जी कामं आहेत ना तर ती केली पाहिजेत। शेवटी ती आपल्यालाच करायची आहेत, त्याच्यामुळे आपण रागराग करून केली तरी सुद्धा ती कामं करावीच लागणार आहेत आणि अगदी आनंदाने आणि उत्साहाने केली तरी सुद्धा ती आपल्यालाच करायची आहेत। त्याच्यामुळे मग घरातील कामं करताना नेहमी आपलं मन जे आहे तर ते फ्रेश राहिलं पाहिजे। अगदी आनंदी मनाने जर आपण आपली सगळी घरातली कामं केली ना तर एकतर म्हणजे आपली चिडचिड होणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला थकल्यासारखं सुद्धा वाटणार नाही। आता ते घरातील ज्यावेळेस आपण कामं आवरायला घेतो ना तर त्यावेळेस मग दुपारी कसं होतं, आपल्याला थोडीशी झोप आल्यासारखं सुद्धा होतं। तर मग आपण 15 ते 20 मिनिटं जे आहेत ना तर ते दुपारची झोप जी आहे ना तर ती आपण घेतलीच पाहिजे। पण 2-3 तास किंवा 4 तास बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की झोपूनच राहावं, तर जास्तीची झोप सुद्धा घेणं चांगलं नाही। त्यामुळे काय होतं, संध्याकाळच्या वेळी मग आपलं डोकं जड होतं किंवा मग आपल्याला पित्त झाल्यासारखं होतं किंवा मग थोडीशी ऍसिडिटी सुद्धा होते। तर त्याच्यामुळे दुपारची झोप घेताना ती फक्त 15 ते 20 मिनिटांचीच घेतली पाहिजेत, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजेत। आणि आपलं जे मन आहे ना तर ते आपण इतर गोष्टींमध्ये गुंतवून ठेवलं पाहिजेत। म्हणजे जर आपल्याला दुसऱ्या एखाद्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल, जसं की म्युझिक ऐकायला आवडतं किंवा गाणी म्हणायला आवडतात, योगा करायला आवडतं किंवा इतरही काही गोष्टी जर आपल्याला आवडत असतील तर या वेळेमध्ये आपण त्या गोष्टी केल्या पाहिजेत, जेणेकरून एकतर म्हणजे आपलं जे मन आहे ते सुद्धा फ्रेश राहतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे सतत आपल्याला थकवा सुद्धा येत नाही किंवा चिडचिड होत नाही। आणि जर आपलं मन फ्रेश असेल ना तर मग आपल्याला या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या अजिबातच जाणवत नाहीत। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जी गोष्ट आवडतीये ती करायला सुद्धा मग आपल्याला कसं छानच वाटतं आणि ती गोष्ट ज्यावेळेस आपण करायला घेतो तर आपला मूड सुद्धा चांगला असतो। आणि गृहिणींना कसं होतं बघा, स्वतःसाठी काही करायचं म्हटलं तर आपल्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो। म्हणजे दिवसातील अगदी 15 ते 20 मिनिटं जरी स्वतःसाठी द्यायची म्हटलं ना तर तरी सुद्धा आपल्याकडे बघा वेळ नसतो। म्हणजे घरातील लोकांसाठी आपण आवर्जून एखादी गोष्ट अगदी कितीही मेहनतीने करायची म्हटलं ना तरी सुद्धा आपण ती करायला घेतो, पण स्वतःसाठी काही करायचं म्हटलं तर मग आपलं असं असतं की जाऊ देत, नंतरनं बघूयात किंवा नंतरनं करूयात। तर माझं असं म्हणणं आहे की जर आपण आपल्या कुटुंबासाठी 24 तास काम करायला तयार असतो तर मग आपण स्वतःसाठी अर्धा ते पाऊण तास जे आहेत ना तर ते स्वतःला आपण वेळ देऊ शकतो। जर आपण दुसऱ्यांसाठी एवढं काही करू शकतो तर मग स्वतःसाठी किंवा स्वतःच्या आरोग्यासाठी तर मग आपण अर्धा ते पाऊण तास स्वतःला का देऊ शकत नाही। त्याच्यामुळे घरातील कामं करताना कधीही कामांचा स्ट्रेस घ्यायचा नाही। शेवटी कामं ही होतच राहतात, पण कामं करताना मग आपलं स्वतःकडे सुद्धा तितकंच लक्ष पाहिजेत। आपल्याला कोणत्या गोष्टींमुळे त्रास होतोय किंवा आपल्या शरीरामध्ये कोणत्या गोष्टीची कमतरता आहे त्याच्यासाठी आपण लक्ष जे आहे ना ते आपल्या शरीरावरती केंद्रित केलं पाहिजेत। डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे। जर कोणत्या गोष्टीची कमतरता असेल तर डॉक्टर आपल्याला त्याविषयी चांगल्या गोष्टी ज्या आहेत तर त्या सांगतील आणि त्याच्यावरती मग आपल्याला जे आहेत ना व्यवस्थित असे गोळ्या औषधं सुद्धा ते देतात। तर त्यामुळे थोडा वेळ स्वतःसाठी आपण काढलाच पाहिजे। त्यानंतरनं पुढचा जो मुद्दा आहे तर तो म्हणजे सतत काम करणं। आता गृहिणी म्हटलं की दिवसभर आपल्या घरातील जी कामं असतात ना तर ती चालूच असतात आणि कामं केल्याशिवाय आपल्याला पर्याय नसतो, कारण की शेवटी आपलं घर आहे, आपली माणसं आहेत म्हटल्यावरती कामं तर आपल्याला केलीच पाहिजेत। पण ही कामं करताना आहेत ना आपण अगदी आनंदी मनाने आणि फ्रेश मनाने जर आपण ही कामं केली ना तर त्या कामांचा लोड जो आहे ना तर तो आपल्याला राहत नाही। नाहीतर उगाच चिडचिड करायची किंवा मग आपला जो राग आहे तो इतर गोष्टींवर जर आपण काढला तर एकतर काय होतं, आपलं जे
काम आहे ना ते सुद्धा वाढतं आणि आपल्या शरीराला सुद्धा नाहक त्याचा त्रास होतो। त्याच्यामुळे घरातील कामं करताना नेहमी आनंदाने आणि अगदी उत्साहाने आपण जर आपली घरातील कामं केली ना तर अगदीच त्याचा जो लोड असतो ना तर तो सुद्धा आपल्याला येत नाही। आणि कामं करताना नेहमी थोड्या थोड्या वेळांचा ब्रेक घ्यायचा। जर आपल्या शरीराला थकल्यासारखं वाटत असेल किंवा जर आपल्याला वाटत असेल की आता आपली एनर्जी डाऊन होतीये तर आपण थोड्या वेळ जे आहे तर ते रेस्ट केलं पाहिजे। पण या गोष्टी कशामुळे होत आहेत किंवा सततच या गोष्टी जर तुमच्यासोबत होत असतील तर तुम्ही या गोष्टींकडे अगदी बारकाईने पाहिलं पाहिजेत। आता कामं करताना जर आपल्याला वाटत असेल की खूपच दमल्यासारखं होतंय तर कामं करताना आपण 10 ते 15 मिनिटांचा जो ब्रेक असतो तो घेतला पाहिजेत, जेणेकरून कामं सुद्धा आपली आवरून होतात आणि स्वतःसाठी सुद्धा आपल्याला थोडा वेळ जो आहे तर तो देता येतो। आता ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आपली एनर्जी आता डाऊन होतीये तर अशा वेळेस मग आपण लिंबू पाणी जे आहे तर ते सुद्धा घेतलं तर ते सुद्धा आपल्या शरीरासाठी खूपच चांगलं आहे, जेणेकरून आपल्याला शरीरामध्ये थोडासा फ्रेशपणा जो आहे तर तो आपल्याला जाणवतो। आणि याच बघा ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतात यांच्याकडे जर आपण बारकाईने जर लक्ष दिलं ना तर सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या खूपच सोप्या होऊन जातात। पण गृहिणींचं कसं असतं बघा की इतरांसाठी तर आपण सगळं करायला तयार असतो, पण स्वतःसाठी काही करायचं म्हटलं तर मग आपल्याला तितकं वेळ सुद्धा नसतो किंवा मग आपल्याला असं वाटतं की जाऊ दे मरू देत बघूयात नंतरनं किंवा पुढच्या पुढे बघता येईल, अशा गोष्टी ज्या आहेत ना तर त्या आपण दुर्लक्ष करायला सुरुवात करतो। तर त्यामुळे या गोष्टींकडे कधीही दुर्लक्ष करायचं नाही। ज्यावेळेस आपल्याला असं वाटतंय की आपल्या शरीरामध्ये आपल्याला बरेचसे बदल जे आहेत तर ते नवनवीन झालेले दिसत आहेत किंवा सतत थकवा येतोय, आळस येतोय, काम करण्यासाठी आपल्याला अजिबातच उत्साह जो आहे तर तो येत नाही, तर त्यावेळेस मग आपण आपल्या शरीराची काळजी जी आहे तर ती अगदी जास्त पट्टीने घ्यायला सुरुवात केली पाहिजेत। जर काही प्रॉब्लेम वगैरे असेल तर आपण डॉक्टरांशी सुद्धा कन्सल्ट केलं पाहिजे, जेणेकरून मग त्याच्यावरती जे निदान आहे तर ते सुद्धा आपल्याला लवकरच समजतं। तर आता इथे सगळी कामं जी आहेत तर ती आवरून झाली होती आणि मग इस्त्रीचे जे कपडे आहेत तर ते सुद्धा आलेले होते। आता कपडे इस्त्रीला दिले की मग ते जे आहेत तर ते व्यवस्थित असे मोजून घ्यावे लागतात, नाहीतर मग काय होतं एखादे 2 जे शर्ट वगैरे असतात तर ते सुद्धा बऱ्याचदा कमी येतात। तर त्याच्यामुळे मग मी नेहमी इस्त्रीला कपडे दिली की त्यावेळेस ते मोजूनच देत असते आणि त्यांनी ते रिटर्न मला दिले तर त्यावेळेस सुद्धा मी ते मोजूनच घेते, जेणेकरून मग काम जे आहे तर ते आपलं सोपं होऊन जातं। आणि त्यानंतर मग इथे दुधाचं जे बिल आहे तर ते सुद्धा मी करायला घेतलेलं होतं, कारण की महिन्याचा जो हिशोब असतो तर तो मला इथे तो मांडून ठेवावा लागतो। म्हणजे महिन्यामध्ये किती दुधाचं बिल कोणाचं किती झालेलं आहे किंवा कोणाला नवीन दूध चालू केलं आहे का, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या मी एका वहीमध्ये असं व्यवस्थित असं नोट डाऊन करत असते, जेणेकरून किती इन्कम झालाय किंवा आपला किती खर्च झालेला आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या मग समजण्यास सोपं जातं। नाहीतर मग हिशोब जो आहे तर तो काही लागतच नाही आणि मग सगळं जमलिंग होऊन जातं। तर त्याच्यामुळे मग सगळं असं व्यवस्थित लिहून वगैरे ठेवलं की मग काम जे आहे तर ते सुद्धा सोपं होऊन जातं आणि सगळ्या गोष्टी अगदी सोयीस्कर होऊन जातात। तर आता सगळी घरातली कामं आवरल्यानंतर मग ज्यावेळेस माझ्याकडे वेळ शिल्लक असतो तर त्यावेळेस मग ही जी अशी माझी एक्स्ट्राची कामे असतात, हिशोब वगैरे करणं किंवा किती या महिन्यामध्ये खर्च वगैरे झालेला आहे किंवा किती प्रॉफिट झालेला आहे, हे सगळं जे आहे तर ते मी असं एका वहीमध्ये सगळं नोट डाऊन करत असते, जेणेकरून मग आपल्याला सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या व्यवस्थित अशा समजतात। आणि गृहिणी आहे म्हटल्यावरती आपण सगळं जे आहे ते व्यवस्थित असं लिहूनच ठेवलं पाहिजेत, कारण की मग आपल्याला सुद्धा समजलं पाहिजेत की कोणत्या गोष्टी कशा मॅनेज कराव्या लागतात। तर चला, आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो मी इथेच एंड करते। आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल किंवा जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।